नमस्कार मित्रांनो, विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपण विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी घेत असतो। आज आपण माढा विधानसभा मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। खरं तर माढा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघाची शेवटच्या दिवसापर्यंत फार मोठी चर्चा होत असते। यावेळी सुद्धा माढा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाला मिळणार आणि माढा विधानसभा मतदारसंघात लढत कुणामध्ये होणार ही शेवटपर्यंत उत्सुकता लागून राहिली होती। खरं तर माढा लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी धैर्यशील भैया मोहिते पाटील हे विजय झाल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघासाठी अनेक जण इच्छुक होते आणि विशेषतः तुतारीसाठी अनेक जणांचा आग्रह होता, कारण धैर्यशील भैया यांना जवळपास 51,000चं मताधिक्य माढा विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मिळालेलं होतं। माढा विधानसभा मतदारसंघात गेली 6 टर्म विक्रमी मतांनी बबन शिंदे हे विजयी होत आलेले आहेत। शिना माढा उपसा सिंचन योजना असेल, साखर कारखाने असतील किंवा त्या ठिकाणी त्यांनी काही प्रश्न सोडवलेले असतील आणि किंवा त्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत तुल्यबळ उमेदवार मिळालेला नसेल, अशा विविध कारणांनी ते वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये गेल्या 6 निवडणुकीमध्ये विजय होत आलेले आहेत। सुरुवातीला विजयदादांच्या आशीर्वादाखाली त्यांची राजकीय वाटचाल राहिली आणि विजयदादांच्या आशीर्वादाने ते सुरुवातीला अपक्ष म्हणून विधानसभेत पोहोचले। त्यानंतर त्यांनी 2009ला विजयदादांनी माढा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबापासून फारकत घेतली आणि आपली राजकीय वाटचाल ही स्वतंत्र चालू केली। असे हे बबनदादा शिंदे यावेळेस मात्र त्यांनी पवार साहेबांची फारकत घेतली आणि अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला। परंतु लोकसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अजित पवारांच्या पाठीशी जनता नाही, जनता आजही पवार साहेबांना मानते, जनतेचं प्रेम हे पवार साहेबांवर आहे। आणि ही सगळी परिस्थिती पाहता त्यांनी अनेक वेळा पवार साहेबांचे पाय धरले, तुतारी हातात घेण्यासाठी पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून पवार साहेबांची उंबरी झिजवली। मग मुंबई असेल, पुणे असेल किंवा बारामतीतील गोविंदबाग असेल, अशा अनेक ठिकाणी पवार साहेबांच्या भेटीगाठी घेतल्या। शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी पवार साहेबांकडे याचना केल्या। परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि मतदारसंघातील सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंडळी यांचा त्या मतदारसंघावर एक दबाव असल्यामुळं आणि मतदारसंघात मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळं पवार साहेबांना यावेळेस बबन शिंदे यांची उमेदवारी कापावी लागली किंवा त्यांना उमेदवारी नाकारावी लागली। मग राहिला प्रश्न या माढा विधानसभा मतदारसंघातील माढा विधानसभा मतदारसंघात यावेळेस शिवतेसिंह मोहिते पाटील हे सुद्धा इच्छुक होते आणि अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक होते। मग ही परिस्थिती असताना समन्वय कसा साधायचा आणि काय परिस्थिती कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न पवार साहेबांपुढे पडलेला होता। परंतु चर्चेअंती अभिजित पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि चौथ्या इच्छुक उमेदवार मिनलताई साठे यांना थांबावं लागलं आणि त्यांनी शेवटी नाईलाजास्तव महायुतीकडून अजित पवार गटाकडून उमेदवारी केली। म्हणजे तुतारीसाठी सगळी मंडळी इच्छुक होती, कारण जवळपास सगळ्यांना माहीत होतं की ज्यांना तुतारी चिन्ह मिळेल
जे पवार साहेबांच्या पक्षाकडून लढतील त्यांना मोहिते पाटलाची ताकद मिळणार आणि पवार साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी ताकद मिळणार आणि त्यांचा विजय सोपा होणार। हे गणित लक्षात घेऊन यावेळेस माढा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली जात होती। परंतु आता उमेदवारी जाहीर झालेली आहे। रणजितसिंह शिंदे हे अपक्ष लढत आहेत, मिनलताई साठे या महायुतीकडून आहेत आणि अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। पंढरपूर तालुक्यातील गावं आणि माळशिरस तालुक्यातील गावं आणि माढा तालुक्यातील गावं अशा सर्व गावांचा मिळून हा माढा विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे। तर जवळपास माळशिरस तालुक्यातील काही पंढरपूर तालुक्यातील गावांचा आणि माळशिरस तालुक्यातील गावांचा विचार करता आणि अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील असल्यामुळं आणि पंढरपूर तालुक्यातील ऊसाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला असल्यामुळं आणि माळशिरस तालुक्यातील 14 गावांवरती मोहिते पाटलांचा पूर्णपणे होल्ड असल्यामुळं यावेळेस रणजितसिंह शिंदे यांना ही निवडणूक जड जाताना त्या ठिकाणी दिसते। आणि दुसरी गोष्ट, माढा विधानसभा निवडणुकीमध्ये मिनलताई साठे या सुद्धा माढा या तालुक्यातीलच आहेत, त्यामुळं माढा तालुक्यातील 2 उमेदवार आणि अभिजित पाटील हे पंढरपूर तालुक्यातील एकच उमेदवार असल्यामुळं यावेळेस अभिजित पाटील यांच्या विजयाची शक्यता अधिक त्या ठिकाणी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। कारण रणजितसिंह शिंदे आणि मिनलताई साठे यांच्यामध्ये मतविभाजन होऊ शकतं आणि बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवार साहेबांची उमेदवारी असल्यामुळं अभिजित पाटलांना थोडासा सॉफ्ट करणार आहे आणि विशेष म्हणजे मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या पाठीशी असल्यामुळं आणि दलित, मुस्लिम व इतर सगळे मतदार याचा जास्तीत जास्त पाठिंबा अभिजित पाटील यांना मिळण्याची शक्यता असल्यामुळं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेची निवडणूक ही अतिशय चुरशीची होईल। परंतु बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना ही निवडणूक अतिशय जड जाण्याची शक्यता दिसून येते। त्यांनी कितीही कामाचा दावा केला, त्यांनी कितीही गर्जना केल्या तरी सुद्धा मोहिते पाटलांची असलेली त्या ठिकाणची लक्षणीय ताकद आणि पवार साहेबांची पहिल्यांदाच त्यांनी साथ सोडल्यामुळं मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी विधानसभेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली होती, लोकसभेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली होती आणि रणजितसिंह शिंदे यांचं तसं फार मोठं काम नाही। त्या मानानं अभिजित पाटील यांनी साखर कारखानदारीमध्ये दमदार पाऊल ठेवलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये उच्चांकी दर देण्याची स्पर्धा लावण्याची एक भूमिका अभिजित पाटील यांनी ऊस दराच्या बाबतीत घेतल्यामुळं त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक सहानुभूती आहे आणि त्यांना पवार साहेबांचा पाठिंबा, पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आणि मोहिते पाटील कुटुंबाचा पूर्णपणे सपोर्ट, त्यामध्ये मोठ्या दादांचा सपोर्ट, शिवतेशिव मोहिते पाटलांचा सपोर्ट आणि धैर्यशील भायांचा सपोर्ट आणि पडद्याआड रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका, ह्या सगळ्या गोष्टीमुळं अभिजितदादांसाठी वातावरण अनुकूल आहे आणि बाळदादांचं सुद्धा 14 गावाच्या बाबतीत असलेलं नियोजन, या सर्व गोष्टीचा विचार करता माढा विधानसभा मतदारसंघात यावेळीची निवडणूक तिरंगी जरी होत असली तरी खऱ्या अर्थानं अभिजितदादा पाटील विरुद्ध रणजितसिंह शिंदे असाच सामना त्या ठिकाणी रंगताना दिसतोय आणि तुतारी चिन्हामुळं, तुतारी वाजवणाऱ्या माणूस असलेल्या चिन्हामुळं अभिजितदादा पाटील यांच्या विजयाची शक्यता आपल्याला अधिक दिसून येते। तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माढा विधानसभा मतदारसंघात कोणाचा विजय होईल आणि कोणाचा पराभव होईल ही तुमचं मत या निमित्तानं कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।